पहिला बॉल रूपचंदचा योग्य पद्धतीने पहिलाच बॉल डॉटने सुरुवात त्याने केली षटक क्रमांक 1 ची. सचिन बराड बनायचंय मॅन ऑफ द मॅच साठी. अप्रतिम चांगली बॅटिंग त्याने केली. मी विनंती करतोय आदरणीय सन्माननीय अविनाशजी तरे साहेब आपल्या शुभ हस्ते ही मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी आपण वितरित करायची आहे. जे मला सौजन्य केलेले आहे राजेशजी फरारा साहेबांच्या माध्यमातून. मी विनंती करतोय हा अवॉर्ड वितरित करण्यासाठी आदरणीय सन्माननीय सागरजी तरे सर आपल्या शुभ हस्ते ही ट्रॉफी आपण वितरित करायची आहे. सचिन बराड मॅन ऑफ द मॅच. थँक्यू मयूर बराड अँड रोहित बराड. ऑन साईडला हा बॉल चाललाय. एकाच रोळावरती दोन गाड्या आणि म्हणूनच आता धावबाद होताना पाहायला मिळत आहेत. कॉलिंगच नव्हती यावेळेस आणि धावबाद होणं मागे देखील मी उल्लेख केला होता. क्रिकेटच्या भाषेमध्ये म्हणतात ना स्वतःच्या पायावरती स्वतः कुऱ्हाड मारून घेणे आणि ते या ठिकाणी पाहायला मिळालंय. विकेटचं होते पतन. फलंदाज धावबाद होताना सागरच्या रूपाने एक मोठा धक्का वीर एंटरप्राइजेस टीमला या ठिकाणी पाहायला मिळतोय. टॉस बॉक्समध्ये आपण ठेवूया अवॉर्ड मॅन ऑफ द मॅचचा आदरणीय सन्माननीय सागरजी तरे सर यांच्या शुभ हस्ते हा अवॉर्ड आपण वितरित करतोय. सचिन बराड मॅन ऑफ द मॅच. कट करण्याचा प्रयत्न राहिला होता. रूपचंद आत्तापर्यंत चांगली कामगिरी करतोय. रूपचंद भोईर मैदानाच्या आतमध्ये कालच्या दिवसापासून आणि ज्या आजच्या दिवसापर्यंत त्याने सातत्य टिकवलंय. कारण की या जगात सर्वात कठीण गोष्ट कोणती आहे तर ती आहे सातत्य टिकवणे. कारण ज्याच्याकडे सातत्य हा गुण आहे तो कधीच हरत नाही. एकतर तो जिंकतो नाहीतर नवीन काहीतरी शिकतो. सेन्सिबल यावेळेस सेन्सिबल क्रिकेट पाहायला मिळाला. एक धाव परिपूर्ण केली प्रतीकने. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 2 या अंकावरती. स्मार्टनेस इन बॉलिंग जे 5 चेंडू आतापर्यंत पाहायला मिळत आहेत. दुरिया बराड यावेळेस ऑन बॅटिंग मार्क. यावेळेस फटका चांगला खेळले. थाप ट्रॅकर बॉल होता आणि त्याला पाठवलं डिस्पॅच केलं गेलाय. पहिला चेंडू फेस करताना दुरियाच्या माध्यमातून हा येतोय षटकार 6. षटक क्रमांक 2 नागेश जाधव टीमचे ऑनर. समोर दुरिया धावसंख्या 10 रन्स. टॅप करण्याचा प्रयत्न राहिला होता. नो हे कॉलिंग आलंय. एक कॉलिंग येणं महत्त्वाचं असतं जेव्हा आपण या 22 सालच्या खेळपट्टीवर फलंदाजी करतो. यस नो अँड वेट हो नाही आणि थांबा हे 3 शब्दांचा उच्चार जर असेल तर नेहमीच तुमचं ओपनिंग पेअर हे यशस्वी बनतं. यावेळेस पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न राहिला होता. सेलिम विडॉबला. एकच धाव
एका धावेच्या माध्यमातून धावसंख्या 11. वीर एंटरप्राइजेस संघ प्रथम फलंदाजी करताना या मॅचमध्ये. यानंतर सिद्धांत स्ट्रायकर्स आणि माही 11 दोन्ही संघांनी सज्ज राहायचंय नेक्स्ट मॅचसाठी. ऑन साईडला उडवलं या बॉलला आणि पाठवलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर. वाईडिश लॉंग ऑनच्या डोक्यावरून षटकार 6. धन्यवाद डीजे. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न जो पाहायला मिळतोय. डीप मध्ये बॉल चाललाय. धावसंख्या 18. 18 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. आतापर्यंत 5 चेंडूंचा खेळ झालाय. षटक क्रमांक 2 आणि हा पॉवर प्लेचा अंतिम बॉल. अंतिम बॉल जाऊ दिलाय. पंच सांगतायत चांगला बॉल, फेअर डिलिव्हरी. धावसंख्या 18. 18 रन. षटक क्रमांक 2 झालाय कंप्लीट. घेऊया छोटासा ब्रेक, लगेच येऊया लाईव्ह ऍक्शन मध्ये. धन्यवाद डीजे. गोलंदाज देतोय रोहित. पहिला बॉल चौकार, दुसरा बॉल निर्धाव. अशा अनुषंगाने आतापर्यंत 2 चेंडू पाहायला मिळालेत. षटक क्रमांक 3 मिडल ओव्हर म्हणून या षटकाकडे पाहिलं जातं आणि रोहितचं हे षटक हाताळताना पाहायला मिळतंय. गोलंदाजी मार्कवर. पुढील बॉल घेऊन पुन्हा एकदा. चांगल्या पद्धतीने रनिंग बिटवीन द विकेट्स पाहायला मिळते. टोटली आपण जर पाहिलं तर 3 धावा या चेंडूवरती परिपूर्ण झाल्यात आणि या 3 धावेने धावसंख्या 25 रन्स. 25 धावा स्कोर कार्डवरती जॉईंट होताना वीर एंटरप्राइजेस या टीमच्या. एका साईडनं ऑरेंज आर्मी वीर एंटरप्राइजेस, दुसऱ्या बाजूनं येल्लो आर्मी जाधव किंग. असा सामना सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. एकच धाव, 26 धावा. आतापर्यंत 4 बॉलचा खेळ पाहायला मिळतो. या 4 बॉलमध्ये 8 धावा येताना पाहायला मिळत आहेत. रखरखत सडसड ऊन जे पाहायला मिळत आहे. तब्बल 36 ते 37 डिग्री सेल्सिअस तापमान आज गोवाड्यामध्ये आपण पाहू शकाल. परंतु क्रिकेट आमची आवड आहे, क्रिकेट आमचं पहिलं प्रेम आहे आणि क्रिकेटसाठी सर्व काही गोष्टी त्यागून हा क्रिकेटचा खेळ खेळला जातो आणि म्हणूनच आज क्रिकेटला जी लोकप्रियता पाहायला मिळते. कारण की क्रिकेट खेळलं जातं वर्षाचे 365 दिवस. मग आपण एप्रिल मेचं 40 ते 42 डिग्री सेल्सिअस तापमान असू द्या किंवा जून जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये 1500-1600 मिलीमीटरचा पाऊस असू द्या किंवा डिसेंबर जानेवारीची कडाक्याची थंडी असू द्या, क्रिकेट खेळलं जातं 365 दिवस. षटक परिपूर्ण झालंय आणि धावसंख्या जाऊन पोहोचते 3 षटकानंतर. धावसंख्या 29. 29 एक गडी बाद.
धन्यवाद डीजे. गोलंदाजी मार्कवरती जगला इंट्रोड्यूस केलं जात आहे. पुढे येऊन पहिलाच बॉल स्टेप आउट केलं होतं आणि हा झेल त्या ठिकाणी परिपूर्ण करताना पाहायला मिळतोय. अक्षय काकड आणि हा झेल परिपूर्ण केला आणि या झेलसाठी आदरणीय सन्माननीय गणेशजी दोंदाजी नाईक सरांच्या माध्यमातून 100 रुपयांचं प्राईज झालंय. आणि अक्षय काकडच्या प्रत्येक झेलसाठी 100 रुपये आहेत आणि प्रत्येक षटकारासाठी देखील 100 रुपयांचं प्राईज आहे. मिस्टर KPL प्राईड ऑफ गोवाडे आदरणीय सन्माननीय गणेशजी दोंदाजी नाईक सरांच्या माध्यमातून 100 रुपीज. एकोणतीस या धावसंख्येवरती विकेट. ईश्वरजी बरड साहेब मैदानाच्या आतमध्ये आलेत. हा चेंडू वाईट बॉल. एक धाव मिळाली. धावसंख्या जाऊन पोहोचते 30 या अंकावरती. 30 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. वीर एंटरप्राइजेस हा संघ प्रथम बॅटिंग करताना या मॅच मध्ये. हलक्याच्या हाताने या टॅप करण्याचा प्रयत्न राहिला होता आणि 2 धावा. कालच्या दिवसातील जो अंतिम सामना वीर एंटरप्राइजेस टीमने खेळला होता त्याच्यामध्ये मॅन ऑफ द मॅच अवॉर्ड ईश्वरजी बरड साहेबांनी मिळवला होता आणि योग्य प्रकारे बॅटिंग षटकारांचा पाऊस त्यांनी पाळला होता. यावेळेसही त्याच पद्धतीने त्याच कन्सिस्टन्सीने खेळावं लागेल. कन्सिस्टन्सी इज द की ऑफ सक्सेस. कट करण्याचा प्रयत्न राहिला होता आणि यावेळेस यस OUT विकेटचं बटन कॉट बिहाइंड. बॅटर आउट.
बॉल या ठिकाणी फ्लाइंग स्लिपकडे ट्रॅव्हल होताना पाहायला मिळाला आणि त्याच्यावरती आपण जर चेक केलं तर धवनची गती जाऊन पोहोचते स्कोर कार्डवरती 4 षटकानंतर 34 धावा ऑन दी स्कोर कार्ड वीर एंटरप्राइजेस. धन्यवाद डीजे. थँक यू व्हेरी मच रोशन. 2 चेंडूवरती 2 विकेट्स मिळवल्यात ऑन विकेट हॅट्रिक. या स्पर्धेच्या माध्यमातून विकेट हॅट्रिक मिळवेल का हा गोलंदाज रूपचंद भोईर. अतिशय चांगली कामगिरी करतोय मॅन विथ द गोल्डन आर्म ब्रँड ऑफ गोवाडे. या टीमचा हुकमाचा एक बॅकबोन ऑफ दिस टीम रूपचंद. चांगला बॉल. हॅट्रिक साध्य होणार नाहीये परंतु कमालीची गोलंदाजी करतोय या ठिकाणी. आणखीन एक विकेट. डेट ओव्हर मध्ये काही कमालीची गोलंदाजी पाहायला मिळते. एक सुद्धा धाव देत नाहीये. योग्य पद्धतीनं अक्षयने आज झेल परिपूर्ण केला आणि जेव्हा अक्षय काकड झेल घेईल षटकार मारेल आदरणीय गणेशजी दुंदाजी नाईक सरांच्या माध्यमातून 100 रुपयांचं प्राइज. शेवटचा बॉल मेडन ओव्हर पाहायला मिळेल का. अप्रतिम गोलंदाजी करताना हा गोलंदाज रूपचंद भोईर. प्रदीप ठाकरे न्यू बॅट्समन. यावेळेस हा देखील विकेट आणि काय कमालीच एकदा जोरदार टाळ्या उद्या. गव्हाडे आदिवासी प्रीमियर लीग 2026 पर्व 10 मधील हे पहिलं निर्धाव षटक. 4 विकेट्स आणि जेव्हा रूपचंद भोईर नेक्स्ट मॅच मध्ये गोलंदाजी करतील तेव्हा त्यांचा पहिला बॉल हा विकेट हॅट्रिकचा असेल. कारण की 2 बॉल 2 विकेट त्यांनी मिळवलेत अंतिम बॉलवर. 4 विकेट्स आपल्या नाभी करताना अंतिम षटकामध्ये रूपचंद भोईर नावाचा बोलबाला पाहायला मिळालाय. अप्रतिम कार्य रूपचंद भोईरचं पाहायला मिळतंय. बघा पहिला चेंडू आपण जर बघितला अंतिम षटकाचा तर पहिला चेंडू निर्धाव, दुसरा चेंडू विकेट, तिसरा चेंडू विकेट, चौथा चेंडू निर्धाव, 5वा चेंडू विकेट आणि 6वा बॉल देखील विकेट. सिंपल लिव्हिंग अँड हाय थिंकिंग राखणारा गोलंदाज अर्थात रूपचंद भोईर. साधं राहणीमान परंतु उच्च विचारसरणी आणि हेच फार महत्वाचं आहे. म्हणून म्हणतात ना आयुष्यामध्ये तुमचा साध्यपणा तुम्ही टिकवा, एक दिवस तो साध्यपणा तुमचा ब्रँड बनेल
आणि रूपचंद भोईर नावाचा ब्रँड बनताना पाहायला मिळतोय. वेल बॉलिंग रूपचंद भोईर. जाऊया आता टॉसच्या दिशेने, जिथे पुढील सामन्याचा टॉस आपण करणार आहोत. सिद्धांत स्ट्रायकर्स अँड माही 11 टीम कॅप्टन आपण टॉससाठी यायचंय. धन्यवाद डीजे. मॅचचा टॉस करण्यासाठी आदरणीय संदेशजी तरे सर, मी आपल्यास विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करायचा आहे. चला कॅप्टन आपण या टॉससाठी टॉस बॉक्समध्ये सिद्धांत स्ट्रायकर्स अँड माही 11. हॅलो, अप्रतिम हे मेडन ओव्हर आणि लगेच जागृत राऊतला मी का म्हणतो स्मार्ट ऑपरेटर, स्मार्ट टेक्निशियन. लगेच हे मेडन ओव्हर पाटील नेटवर्कच्या यूट्यूब वाहिनीवरती त्यांनी अपलोड देखील केला. विकेट मेडन माही 11 टीम कॅप्टन आपण या टॉससाठी. दुसरा आणि अंतिम दिवस या स्पर्धेच्या माध्यमातून विविध स्टँड्स, 2 खेळाडू कक्ष, 2 प्रेक्षकांसाठी जे पाहायला मिळत आहेत. टोटली 5 स्टँड आणि हे भव्य व्यासपीठ, जणू काही आपण एखादी मोठी स्पर्धा या ठिकाणी खेळतोय. ओपन टुर्नामेंट्स आपण खेळतो अशा प्रकारचं आयोजन नियोजन आदरणीय ईश्वरजी बरड साहेब आणि त्यांच्या संपूर्ण टीमने. त्या टीममध्ये निशांत भोईर सर असतील, संदेश तरे सर, अविनाशजी तरे साहेब, संपूर्ण टीम, रोशन गोवारी, मयूर बरड यांना आपण पाहिलंय त्या टीममध्ये, सागर तरे सर. अतिशय चांगलं कार्य त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे. संतोषजी भोयाळ साहेबांना आपण बघितलं. माही 11 टीम कॅप्टन आपण टॉससाठी या. सामना सुरू होतोय एका बाजूनं. आज अंतिम दिवस. सर्वांना एकच प्रश्न पडलाय, कोण जिंकेल ही भव्य ट्रॉफी. यंदाच्या हंगामात युनिकनेस पाहायला मिळतोय. पर्व 10 आहे आणि स्पेशल ट्रॉफी जी या ठिकाणी पाहायला मिळते. आदरणीय संतजी तरे सरांच्या शुभ हस्ते आपण करूया टॉस. चॉईस आणि चॉईस जिंकलेले आहे गणेशने. कॉल करेल गणेश. सिद्धांत स्ट्रायकर्स हेडीच कॉल केलाय गणेशने आणि टेल येतोय या ठिकाणी. माही 11 या टीमने टॉस जिंकलाय. फक्त निर्णय सांगायचा आहे क्षेत्ररक्षण. ओके, थँक्यू व्हेरी मच. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा, कारण सामना सुरू होतोय गणेश. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद संदेश तरे सर. जाऊया ऑन गोईंग मॅचकडे. धन्यवाद. वेलकम बॅक. पुन्हा सर्वांचं सहर्ष हार्दिक स्वागत. गोवाडे आदिवासी प्रीमियर लीग पर्व 10. 35 धाव्यांचं लक्ष जाधव किंग या टीम समोर. षटक परिपूर्ण झाल्याने धावसंख्या 13. धावा धाव फलकावरती.
अतुलजी गोवारे आमच्यापर्यंत माहिती पोहोचवत आहेत. चांगल्या प्रकारची त्यांच्या माध्यमातून पंचांची भूमिका जी पाहायला मिळते. जे प्रेक्षक आणि आमचे खेळाडू वर्ग आहेत, आपणास पुन्हा विनंती आहे की आपण भोजनाचा आस्वाद घ्यायचा आहे. रुचकर आणि चविष्ट असं भोजन रेडी आहे आणि सर्वांनी जेवण करून घ्यायचं आहे. दुपारचं हे सत्र आपण पाहू शकाल रखरखत आणि सळसळटून आहे. आज टेम्परेचर वाढत चाललंय. कालच्या दिवसापासून जो उच्चांक गाठला पालघर जिल्ह्याने, तब्बल 37 डिग्री सेल्सिअस तापमान या पालघर जिल्ह्याचं राहिलं आणि येथून उच्चांक वाढत जाईल. 37, 38, 40, 42, 43 यंदाच्या या महिन्यांमध्ये आपण पाहणार आहोत. उन्हाळ्याच्या दिवसामध्ये एप्रिल मे मध्ये टेम्परेचर मात्र उच्चांक गाठणार आहे. आणि आता स्पर्धा नाईट क्रिकेटकडे देखील वळताना पाहायला मिळतील. एप्रिल पासून 3 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. 3 धावा घेणं सोपं नसतं, कारण क्रिस्तोफर हेनरी गेल हे फक्त असे क्रिकेटपटू ठरले ज्याने त्यांच्या आयुष्यामध्ये कधीच 3 धावा घेतल्या नाहीयेत. आणि या ठिकाणी या 3 धावा आल्या. धावसंख्या 3 ने पुढे 16 रन्स. ऑन साईडला हा फटका पाहायला मिळतोय. फिल्डर आहेत, झेल घेण्याचा प्रयत्न, एक धाव झाली. 2 डबेचा प्रयत्न तो होतोय परिपूर्ण. धावसंख्या 18. षटक क्रमांक दुसरं. 2 चेंडूंचा खेळ होतोय. पहिला बॉल 3, दुसरा बॉल 2. अशा अनुषंगाने हे क्रिकेट सुरू आहे. यानंतर जो सामना आपल्या भेटीस येईल, सिद्धांत स्ट्रायकर्स आणि माही 11, त्यानंतर गावदे वॉरियर्स आणि GRT स्पोर्ट्स, आणि त्यानंतर वीर एंटरप्राइजेस आणि रुद्र वॉरियर्स, आणि त्यानंतर मात्र सुपर 4, क्वालिफायर 1, एलिमिनेटर, क्वालिफायर 2 अँड मेगा फायनल हे शेड्यूल राहील या स्पर्धेचं. गोवाडे आदिवासी प्रीमियर लीग सुंदरी स्पर्धा. कवर ड्राईव्ह केलं होतं या बॉलला. एक धाव मिळते आणि धावसंख्या जाऊन पोहोचते 20 धावा. येथून आवश्यकता आहे फक्त 15 धावेची. पुन्हा गोलंदाज प्रतीक. 5वा बॉल ऑन साईडला खेळले. डीप मध्ये फिल्डर आहेत. एक धाव कंप्लीट झाली. 2 धावेचा प्रयत्न तो होतोय कंप्लीट. धावांची गती 2 ने पुढे. 22 धावा, 22 रन्स. पॉवर प्लेच्या माध्यमातून 11 बॉलचा खेळ होतोय. 12वा आणि शेवटचा बॉल घेऊन गोलंदाज प्रतीक बरड ऑन बॉलिंग मार्क. राईट आर्म ओव्हर द विकेटने. एक धाव मिळाली. 2 धाव घेण्याचा प्रयत्न आणि 2 धावांच्या माध्यमातून 24 धावा या धाव फलक्यावरती पाहायला मिळत आहेत. चला पाणी घेऊन जायचं मैदानाच्या आतमध्ये, कारण की आता ऊन वाढत चाललंय आणि मानसशास्त्रांच्या आणि डॉक्टरांच्या मते तब्बल दिवसातून 3 ते 4 लिटर पाणी हे पिणं आवश्यक आहे. डिहायड्रेशन पासून वाचायचं असेल तर हे पाणी तुम्हाला प्राशन करावे लागेल. त्याचप्रमाणे एनर्जी ड्रिंकचा वापर करावा लागेल आणि सेफ्टी किट घालूनच तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये यावं लागेल. मग कॅप झाली, गॉगल झाली, एल्बो गार्ड झाले, आणि जर तुमचा चेहरा तुम्हाला नीटनेटका ठेवायचा असेल तर वेगवेगळ्या सनस्क्रीन उपलब्ध आहेत. त्या सनस्क्रीन तुम्ही या ठिकाणी तुमच्या चेहऱ्यावरती लावू शकतायत. अशा प्रकारे पूर्ण सेफ्टी घ्यायची असते आणि सेफ्टी क्रिकेट हे खेळायचं असतं. उन्हाळी क्रिकेट आमचा श्वास आहे. काही झालं तरी आम्ही मैदानाच्या आतमध्ये क्रिकेट खेळणार. आणि ही एक वेगळीच ओढ, क्रिकेटची ओढ जी पाहायला मिळते क्रिकेट प्रेमींसाठी. आणि त्यामध्ये गोवाडे आदिवासी प्रीमियर लीग ही पर्वणी आहे. क्रिकेट फक्त एक निमित्त आहे. सर्व आपला समाज बांधव, आपले गावकरी एकत्रित यावेत आणि एकत्रित येऊन मात्र या ठिकाणी एकी हे श्रेष्ठ बळ आहे हे सर्वांना दाखवून देणं आणि ते टिकवून दाखवणं, मैत्रीपूर्ण संबंध जोपासणं, हाच खरा प्रामाणिक हेतू उद्देश या गोवाडे आदिवासी प्रीमियर लीगचा आहे. प्रशांत आलाय गोलंदाजी मार्कवर. षटक क्रमांक 3 साठी.
धावसंख्या 1 ने पुढे गेली. 25 रन्स, 25 धावा. येथून फक्त 10 धाब्यांची गरज आहे. रूपचंद भोईरकडे ती क्षमता आहे फिनिश चांगलं करण्याची. ऑन साईडला पुन्हा एकदा हा स्ट्रोक जातोय. डीप मधून फिल्डर येताना पाहायला मिळालेत. 2 धावा घेण्याचा प्रयत्न आणि 2 धावा परिपूर्ण होतील. या ठिकाणी धावसंख्या 2 ने पुढे गेली आणि जाऊन पोहोचताना पाहायला मिळते 27. 27 धावा धाव फलकावरती. यावेळेस फुल टच बॉल, नो बॉल पंचांनी सांगितलंय. त्याला दिलंय भिरकावून आणि बॉल चाललाय बाउंड्री लाईन कडे. चेंडू सीमारेषा पार. रूपचंदच्या बॅट मधून चौकार. 4 धावसंख्या 5 ने पुढे गेले. 32. फक्त आणि फक्त 3 धावेची गरज. त्यामध्ये एक धाव परिपूर्ण झाली. 33. ओनली अँड ओनली 2 रन टू विन. फक्त 2 धावांची गरज. एक धाव परिपूर्ण होते आणि दुसरी धावही परिपूर्ण करताना कल्पेश भोईर अँड टीम जाधव किंग विजयावर शिक्कामोर्तब करताना पाहायला मिळतात. अभिनंदन, कॉंग्रॅच्युलेशन्स.